6वा सामना आपल्या भेटीला मात्र येतोय. एका बाजूला खेळेल सुप्रीम किंग्स आणि दुसऱ्या बाजूला खेळेल ड्रॅगन फायर्स. महादेव यांचा संघ एका बाजूला खेळेल. मगाशी थोडेस काही करू शकले नाहीत, आता मात्र करून दाखवावं लागेल. हा दुसरा सामना खेळतायत. बॅट्समॅनची नावं सांगायचे, कृपया सामना थांबवायचा आहे. बॉलर नेम सुप्रीम किंग्स या संघाकडून सलामीला आलेली जोडी. एका बाजूला खेळतील महादेव, दुसऱ्या बाजूला खेळतील अमित. आणि ड्रॅगन फायर संघाकडून दिनेश गुरव. राईट ओव्हर द विकेट असेल. चांगला चेंडू होता. पंचांचा इशारा येतो एस इट इज वाईड. पहिला चेंडू अतिरिक्त धावेसाठी. कित्येक वर्षाचा अनुभव आहे. मगाशी जर आपण पाहायला गेला सामना दिनेश गुरव यांचा, तर चांगलं षटक हाताळलं गेलं होतं. ग्रामीण क्रिकेट चांगल्या पद्धतीने खेळतात. आता मात्र आपल्या संघासाठी खेळतात. ड्रॅगन फायर या संघासाठी खेळतायत. जर्सी नंबर 30 परिधान करून ऑन स्ट्राईकला खेळतील अमित. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता स्क्वेअर लेगच्या दिशेने जाताना. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवला गेला आणि इथे थोडेशी मिसफील्ड झाले होते, परंतु त्याचा फायदा घेऊ शकत नाही महादेव आणि त्यांचे सहकारी अमित. पुन्हा एकदा दिनेश गुरव गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतील. ऑन स्ट्राईकला खेळतील स्वतः कर्णधार सुप्रीम किंगचे. ऑफ साईडला दिशेने कटवलेला हा चेंडू. तोपर्यंत एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होईल. 30 सारख्याच्या आतमध्ये चेंडू धाव बास होईल का तर नाही. थ्रो चुकीची केली गेली आणि त्याच नंतर 2 धावा मिळाल्या गेल्या. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला चेंडू अतिरिक्त धावेसाठी. त्याचनंतर महादेव स्ट्राईकला गेला. त्याने सेन्सिबल क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय महादेव. इथे स्टेट डाईव्हचा हा फटका चांगला खेळला गेला आणि 1 धाव मिळते. 1 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. चांगले षटक हाताळताना आपल्या समोर दिसत आहेत ते म्हणजे दिनेश गुरव. VN विराट लाईव्ह मध्ये आपल्याला हे विराट नेटवर्क्स लाईव्ह मध्ये हा सामना प्रक्षेपण होतोय. पुन्हा एकदा चेंडू थोडासा उसळी गेला. ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर गेला आणि चेंडू जातोय निर्धाव यष्ट्यांच्या पाठीमागे. 4 चेंडूंची सांगता झाले. 4 चेंडूंच्या सांगतेनंतर समाप्तीनंतर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. समालोचनचा आवाज तुमच्यापर्यंत जातोय. ऑन साईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक येतात. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या. इथे चोरटी धाव काढण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला. 3 धावा मिळत आहेत. 3 या धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. समालोचनचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे भावेश डीजे ASC चे मालक, साऊंडचे मालक, खरोखर सुंदर साऊंड लावून दिला या क्रीडा नगरीमध्ये नारंगीमध्ये. त्यांचं ट्यूब फिट्स तर्फे हार्दिक स्वागत असेल. पुन्हा एकदा दिनेश गुरव गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगली धावसंख्या उभारली गेले. महादेव आणि अमित याच्या माध्यमातून 8 धावा. महादेवकडे काहीसा अनुभव आहे. दिनेश यांच्याकडे पण अनुभव आहे. पुन्हा एकदा स्टेट डाईव्ह खेळण्याच्या नादामध्ये आऊट झालाय. मोठा धक्का बसलाय महादेव याच्या स्वरूपात सुप्रीम किंग्स या संघाला. कम ऑन डीजे. I'm a motherfucking millionaire. Foreign degrees, more than arts, dirty money, supercars, Hyundai Red, Kadani Care. I'm a motherfucking millionaire. Eating great, fast cigars, look like a shit.
Shopping cars, dealer suits, back the bear. See, I'm a motherfucking millionaire. धन्यवाद डीजे. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. चांगलं षटक टाकलं गेलं दिनेश गुरव यांच्या माध्यमातून. आता मात्र त्यांची जागा घेण्यासाठी येतात जर्सी नंबर 45 परिधान करून वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरा षटक घेऊन आलाय शैलेश. मुकेश जाईल फलंदाजीसाठी. मगाशी ऑफ साइडला क्षेत्ररक्षण करताना एक झेल सोडला गेला. शैलेश गोलंदाजी ट्रॅकवरती सध्या झालाय शैलेश. पुन्हा एकदा मंगेश. ऑन स्ट्राइकला खेळी सलामीला फलंदाज अमीर. थोडासा लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू. तोपर्यंत एक धाव पूर्ण केले. 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. पंचांचा इशारा येतोय नो. पंच फ्री हिट आहे का? पंच फ्री हिट. पंच फ्री हिट आहे का? फ्री हिट नसेल. चेंडू गेलाय यष्टांच्या पाठीमागे. नो. 1+1 अशा 2 धावा. पुन्हा एकदा लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू. काहीसा चेंडू अतिरिक्त धावेसाठी जातोय. 1 या धावसंख्येने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 11 धावा. जर्सी नंबर 45 परिधान करून राईट टर्म ओव्हर द विकेट असेल. थोडीशी साईड चेंज करतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा वाईड. वाईडची हॅट्रिक केले जणू या मैदानामध्ये नारंगी क्रीडा नगरीमध्ये. ती म्हणजे शैलेश यांनी. सहावा सामना आपल्या भेटीला आलाय. सुप्रीम किंग्स विरुद्ध ड्रॅगन फायर. इथे लेग साइडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक येतात. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. तोपर्यंत चेंडू फेक होईल. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. दुसरं षटक चालू असताना पहिल्या चेंडूची सांगता मात्र झाले. राईट टर्म राऊंड विकेट असेल आता अमित यांच्यासाठी. चेंडू थोडासा उसळी घेतला. त्याचनंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. पहिले 3 चेंडू अतिरिक्त धावेसाठी गेले आणि त्याचनंतर कमबॅक करून दाखवलाय आपल्या संघाला. पुन्हा एकदा अपसेटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. इथे चोरटी धाव नक्की झाली असते परंतु तालमेल नाहीये. दोन्ही फलंदाजामध्ये तालमेल नाहीये. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या स्थिरावलेली दिसते क्रीडांगणावरती. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा चेंडू उसळी घेतोय. पुढ्यातून उसळी घेऊन चेंडू गेलाय. राटम राईटम राऊंड विकेटने मारा करतोय. चेंडू जातोय यष्ट्यांच्या पाठीमागे. निर्धाव 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू शेष असतील. धाव संख्येत जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय वाईड. पंचांचा निर्णय अंतिम असेल. अतिरिक्त धाव मिळते. 1 या धावनेशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. उर्वरित 2 चेंडू शेष असतील शैलेशाच्या ओव्हर मधले. पुन्हा एकदा भरकटतोय वाईड. पुन्हा एकदा पंचांचे हात मात्र समांतर झालेत. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंचा खेळ बाकी झालाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
राईट आर्म राऊंड विकेट असेल. ऑफ साईडला दिशेने कटवलेला हा चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक मागे धावतोय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावीचा प्रयत्न. आणि 3 धावा मात्र पूर्ण झाल्या. 3 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. अठरा धावा शेवट चेंडू असेल. आता मात्र ऑन स्ट्राईकला जाईल मंगेश. पुन्हा एकदा शैलेश गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड विकेट. लेग साईडच्या दिशेने कटवला हा चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. तिथे मंगेश सर होते परंतु सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. षटक संपते. पंचांचा इशारा येतोय. षटक संपते. 2 षटकाच्या साह्याने धावसंख्या जर बघितलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती 19. डीजे कमॉन. तन्मय ऑन स्ट्राईकला खेळतील. लेग साईडच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न जरूर झालाय आणि 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा मिसफील्ड होत होती परंतु नाही. 2 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. निर्णायक षटक. तिसरं षटक आहे. निर्णायक षटक असेल. पुन्हा एकदा तन्मय 44 जर्सी नवदान करून एक साईडच्या दिशेने कटवला हा चेंडू 30 सर्कलच्या मध्ये अडवला. तिथे मंगेश सर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे मंगेश सरांकडून. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. तिसरा षटक प्रगतीपथावर असताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आता मात्र खेळतील ऑन स्ट्राईकला अमित. सलामीला आले फलंदाज सेट झालेत. आता मोठा एकही फटका आला नाही. थोडीशी मिसफील्ड होते. थोडासा चेंडू उसळी घेतोय आणि चेंडू ट्रॅव्हल होईल टन टन करत 4 धावेसाठी मागच्या दिशेने. 4 या धावेनिशी संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले. चांगली गोलंदाजी करतोय. मागच्या चेंडूवर जर पाहायला गेलं तर बोनसचा चौकार मिळाला आणि त्याच नंतर कमबॅक करून दाखवतोय आपल्या संघाला तन्मय. ऑन स्ट्राईकला खेळतील अमित. कायचा चेंडू समजत नाही. जर धाव संख्या पाहायला गेल तर स्कोर कार्ड वरती लगावले गेले 26 धावा. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. यष्टीरक्षक खाली जातात. चेंडू खाली 1 बाउन्स.
हातामध्ये घेतील चेंडू तोपर्यंत एकच धाव मिळते. एक या धावने संघाची धावसंख्या धावून पोहोचले 27 धावा. तिसरं षटक प्रगतीपदावर असताना पहिल्या इनिंगचं निर्णायक षटक हाताळताना 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. सत्तावीस धावा झाल्यात. आता मात्र ऑन स्ट्राईकला खेळतील मंगेश. लास्ट चेंडू असेल, शेवट चेंडू असेल शेवटच्या षटकातील. इथे मात्र लेग साईडला कटवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इथे धावबाज होईल अमित. पंथांचा बोस आसमानाकडे गेलाय. आणि जर पाहायला गेलं तर स्कोर कार्डवरती धाव संख्या झाली 27. म्हणजेच काय तर ड्रॅगन फायर या संघासमोर फक्त आणि फक्त 28 धावांचा उद्दिष्ट ठेवलं. 18 चेंडू आणि 28 धावा. कम ऑन डीजे. सुप्रीम किंग्स फलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 28 धावांचं टार्गेट मात्र सेट केलंय.
मैदानामध्ये महादेव स्वतः कर्णधार असतील. चांगली गोलंदाजी केली ड्रॅगन फायर या संघाने. आता मात्र सलामीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला खेळतील तन्मय आणि दुसऱ्या बाजूला खेळतील गोविंद. महादेव वैयक्तिक पहिला आणि संघाकडून मात्र पहिले षटक घेऊन आलेत. महादेव जर्सी नंबर 06 परिधान करून. तन्मय ऑन स्ट्राईकला खेळतील. पाहायला गेलं तर समीकरण खूप सोपं आहे, परंतु ते अवघडी होऊ शकतं जर महादेवने पूर्णपणे प्रयत्न केले. जर षटक चांगलं हाताळलं गेलं महादेव यांच्या माध्यमातून. ऑन स्ट्राईकला खेळतील तन्मय. महादेव यांचा पुढचा चेंडू असेल तन्मयसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. इथे ऑफ साईडच्या दिशेने कटवला हा चेंडू 30 सर्कलच्या थोडासा बाहेर पडेल. झेल मात्र होऊ शकली असते, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. 2 धाव काढण्यात यश मात्र आलंय ते ड्रॅगन फायरच्या फलंदाजांना. 2 धावेने संघाचा श्रीगणेश होतोय. तन्मयाचा श्रीगणेश देखील झालाय. महादेव पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट असेल. मागाचा सामना गमावला गेला बॅकफुटला जाऊन खेळत असताना, आणि इथे काय घडतंय क्षेत्ररक्षक फक्त बघत राहील, दर्शक बनून राहील. चेंडू ट्रॅव्हल्स होईल. 1 बाउन्स. चौकार 4 धावेसाठी. कम ऑन डीजे. तिसरा चेंडू महादेव यांचा असेल तन्मयसाठी. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला, तिथे 2 धावा काढल्या आणि त्याच नंतर एक मोठा फटका आला. 1 बाउन्स चौकार 4 धावेसाठी चेंडूला ट्रॅव्हल केलं. धाव संख्या मात्र अशा रीतीने झाले 6 धावा. वैयक्तिक 6 धावेवरती खेळतोय तन्मय. पुन्हा एकदा महादेव गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र सज्ज होत आहेत. ऑन स्ट्राईकला खेळतील तन्मय. लो फुलटा चेंडू होता. मिड ऑनच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. तोपर्यंत तिथे क्षेत्ररक्षक येतात. गचार क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या आकड्यावरती. 28 धावांचं उद्दिष्ट काढायचं. 8 धावा तर या षटकामध्ये आल्यात. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू शेष आहेत. मैदानामध्ये नारंगी क्रीडा नगरीमध्ये ट्यूब फाइट्स प्रीमियर लीग्स पर्व 3रं रंगतय आपल्या भेटीला आलंय. इथे ऑफ साईडच्या थोडासा बाहेरचा चेंडू जातो यष्टांच्या पाठीमागे. निर्धाव चेंडू काहीसा समजत नाही तन्मय याला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धाव संख्या आतापर्यंत उभारली आहे ड्रॅगन फायर या संघासमोर. संघाने 8 धावा. माफ करा, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू शेष आहेत. महादेव पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती असेल. ऑन स्ट्राईकला खेळतील तन्मय. इथे मोठा फटका येईल का? स्ट्रेट डायव्हला फटका जरूर खेळलाय, परंतु 1 बाउन्स जाईल. चौकार 4 धावेसाठी. 4 या धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले. धावसंख्या झाले 22. महादेववर आता प्रहार चढवला गेलाय तन्मयाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू राहील. 1 बाउन्स. चौकार 4 धावेसाठी. सुरेश भटांची कविता मात्र आठवते. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. अडवू शकेल मजला अशी अजून भिंत नाही. काय सुंदर खेळी साकारतोय मैदानामध्ये तन्मय. चांगली खेळी केली आतापर्यंत. धाव संख्या जर उभारली गेली तर 16 धावा. वैयक्तिक त्याने 16 धावा मात्र कुठून काढल्यात. महादेव याच्या ओव्हरमध्ये स्वतः कर्णधार महादेव होता गोलंदाजी ट्रॅकवरती आणि 16 धावा. आता मात्र वैयक्तिक
पहिला आणि संघाच्या कोट्यातील दुसरा षटक घेऊन आलाय विनोद. महादेव थोडीशी फील्ड सजावतात. 28 धावांचं उद्दिष्ट संघासमोर ठेवलं ड्रॅगन फायर या संघासमोर आणि त्यातल्या 16 धावा स्वतः खर्च केल्यात आणि यष्ट्यांच्या पाठीमागे गेले स्वतः यष्टीरक्षक म्हणून. महादेव पुन्हा एकदा विनोद गोलंदाजी ट्रॅक होते मात्र सज्ज होते. राईट ओव्हर द विकेट. ऑन स्ट्राईकला खेळतील गोविंद जो नॉन स्ट्राईकला उभे होते. यांच्याकडून देखील मोठा फटका आलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल टू बाउन्स चौकार 4 धावेसाठी. 4 या धावेने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 20. उर्वरित 12 चेंडू अजून शेष आहेत. 11 चेंडू शेष आहेत. धाव संख्या फक्त 8 करायची असेल. 11 चेंडू 8 धावा. मी देखील खेळू शकतो. माझ्यामध्ये तेवढी ताकद आहे अशा रीतीने खेळतात ते म्हणजे गोविंद. तन्मयने नंतर उभं केलं. पुन्हा एकदा स्टेट डायव्हचा हा फटका तिथे क्षेत्ररक्षक येतात जर्सी नंबर 08 फेक करेल परंतु एकच धाव मिळते. 1 या धावेने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 21 धावा. अजूनही 7 धावांची आवश्यकता आहे महादेव यांच्या संघाला. ड्रॅगन फायर संघाला 7 धावांची आवश्यकता आहे. विनोद गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र ऑन स्ट्राईकला जाईल. वैयक्तिक 16 धावांवरती खेळतोय तन्मय. ज्या मॅचचा वन साइड हिरो ठरू शकतो असा तन्मय. लेग साइडच्या दिशेने कटवला हा चेंडू. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. त्यानंतर फेक केला आणि 1 धाव मिळाली. 1 या धावेने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले 22 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडू लक्ष बघितलं तर एकदम छोटंसं ठेवलं होतं. 28 धावांचं ते मात्र पूर्ण केलंय तन्मय आणि त्याचा सहकारी गोविंद याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. एज लागते इनसाइड एज. फलंदाज होईल बाद. मिळते डीजेला संधी. डीजे कम ऑन. धन्यवाद डीजे. आता मात्र मैदानामध्ये कोण जात आहेत कोणाची एंट्री होत आहे. ट्यूबफिटचे ओनर विद्या सर मैदानामध्ये मात्र दाखल होत आहेत फलंदाजीसाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सरांसाठी. ट्यूबफिटचे ओनर आहेत. ऑन स्ट्राईकला खेळतील विद्यानंद सर. ट्यूबफिटचे ओनर स्वतः आणि ही ट्यूबफिट प्रीमियर लीग आपल्या भेटीला आले. मागसाच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. चेंडू जातोय निर्धाव यष्ट्यांच्या पाठीमागे. धाव संख्या आहे तिथे धाव संख्या स्थिरावलेली आपल्याला दिसते या क्रीडा नगरीमध्ये. 22 धावा. अजूनही 6 धावा विजयासाठी पाहिजे ते ड्रॅगन फायर या संघाला. तन्मय अजून मैदानामध्ये दाखल आहे उभा आहे जो सलामीला आला होता. वैयक्तिक 18 धावांवरती खेळतोय. ऑफसाईडच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. लेग ऑफसाईडच्या थोडासा बाहेरचा चेंडू. चेंडू गेलाय वाईड. अतिरिक्त धाव. धाव संख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. इथे स्क्वेअर लेगच्या दिशेने कटवलेला हा चेंडू. सुंदर फलंदाजी करतायत. 1 धाव मात्र मिळाले. 1 या धावेने संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचले. षटक संपताय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर पाहायला गेला तर 24 धावा. उर्वरित 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 4 धावा. विद्यानंद सर मैदानामध्ये दाखल झालेत स्वतःच्या टीम कडून. ट्यूबफिटचे ओनर स्वतः मैदानामध्ये खेळतायत.
थँक्यू डीजे. आता मात्र वैयक्तिक आणि संघाच्या तर्फे निर्णायक साठी घेऊन आले फिरोज सर. पंचांचा इशारा आहे तो नो अतिरिक्त धाव मात्र मिळेल. फ्री हिट असेल. फ्री हिट असेल पुन्हा एकदा. फिरोज गोलंदाजी ट्रॅक वरती ऑन स्ट्राईकला खेळतील विद्यानंद सर. इथे लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू खरोखर सुरेख फटका मारला गेला आणि एक धाव मात्र मिळाली. टाळ्या व्हायला हरकत नाही. चांगली बॅटिंग मिळते आपल्याला विद्यानंद सरांकडून. धाव संख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. फक्त आणि फक्त 2 धावा विजयासाठी पाहिजेत. ते म्हणजे ड्रॅगन फायर या संघाला. अजूनही ऑन स्ट्राईकला मात्र खेळेल तन्मय जो सलामीला आलेला सेट फलंदाज आहे. इन फॉर्म फलंदाज आहे हा. स्ट्रेट डावीचा हा फटका गॅप मधून ट्रॅव्हल होईल. ऑन दी कार्पेट चेंडू जाईल 4 धावेसाठी. 4 या धावेनिशी इथे सामना मात्र विजयी होतोय. ड्रॅगन फायर हा संघ जरूर एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. ट्यूब पिटचे ओनर विद्यानंद सरांसाठी टाळ्या. कम ऑन डीजे. तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. तेरी नकल जागा, रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसां.